नमस्कार. आयुर्वेदावर बोलू काही या कार्यक्रमात आपलं नाशिकमध्ये मी तुमचं स्वागत करते. मी आहे रुचा आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत वैद्य विक्रांत जाधव सर. सर, पाण्याविषयी भरपूर चर्चा आपण करतो आहे आणि म्हणूनच आम्ही थोडासा पाणी ब्रेक घेतला होता. पण सर, त्या दरम्यान मला असं जाणवलं की आजकाल पाणी संस्कारित करून पिण्याची प्रथा फार वाढली आहे. लाईक भारतातल्या काही ठिकाणांमध्ये तर मी असं बघितलंय की अशा त्या लाल लाल कलरच्या बाटल्या घेऊन लोक जातात. सुरुवातीला असं वाटतं की रंगीत पाणी कसलं आहे हे, पण ते एक्झॅक्टली काय असतं आणि का बरं असतं? पाण्याचं संस्कारित आहे ना, हा आयुर्वेदातली संकल्पना आहे मुळातच. हम्म. की जे पाणी म्हणजे आयुर्वेदाने काही औषधं ही पाण्यात थ्रू दिलेली आहे. अच्छा. म्हणजे आपण म्हणतो की पाण्यात 4 थेंब टाकायचे, म्हणजे ती एका फ्लॉवर थेरपीकडे गेली की कॉन्सन्ट्रेटेड, मग त्या पाण्याचं घोटघोटभर जे पाणी जातं ते शरीरातल्या प्रत्येक अवयवामध्ये पसरतं. ही पहिली गोष्ट. आता पाणी संस्कारित करून प्यायचं म्हणजे काय? आता लहान मुलगा जन्माला येतो तर त्यावेळेला सुवर्णवेढं, सुंठ, पिंपळी हे टाकूनच पाणी पिलं जातं. त्याचा जन्म तिथूनच संस्कारित पाण्या पिण्याचं आहे. ज्यावेळेला मी मगाशी बोललो होतो ना, पाणी की संस्कारित पाणी कुठचं पाजायचं, तर ते पाजायचं. कारण काय, त्याची प्रतिकार क्षमता वाढली पाहिजे. आणि लोकांना सांगायला नको, लोकांनी कोविड इरा पाहिलेला आहे, त्याच्यामुळे प्रतिकार क्षमता या विषयावरती माझ्यापेक्षा तुम्ही सगळ्यात जास्त बोलू शकाल. तसं तर हे पाणी संस्कारित. मग पाण्याला जे पाणी सातत्याने आपण घेतोय तर ते पाणी औषध म्हणून का नको, म्हणून मग त्या पाण्याला संस्कारित करणे. आता तर लाल रंगाचं रुचाने सांगितलं ते योग्य आहे. याचं कारण आहे की केरळमध्ये, की जिथे तुम्हाला सांगतो भारतीय संस्कृती सगळ्यात जास्त टिकलेली आहे, असं माझं मत नाही, अनेक शास्त्रकारांचं मत आहे. तर तिथे उन्हाळ्यामध्ये करिंगेली म्हणजे संस्कारित पाणी पिण्याचीच प्रथा आहे. म्हणजे चपराशापासून ते मंत्र्यापर्यंत प्रत्येकजण स्वतःची पाणी घेऊन येतो आणि त्याच्यामध्ये खैर म्हणजे आपण खैराचं काथ म्हणजे त्याला आपण म्हणतो, काथ, गोखरू असं पाणी टाकून ते पाणी उकळतात आणि तेच पाणी घेतात. म्हणूनच केरळमध्ये तुम्हाला कमीत कमी उष्णतेचे विकार दिसतील की ज्या ठिकाणी उष्णता सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला जर औषध कुठचं तयार करायचं असेल त्याचं संस्कारित पाणी, म्हणून आपण सांगतो तुळस पाण्यात टाकून प्या. तुळशीचं पानं, तुळशीचं 10 तुळशीची पानं, की जेणेकरून त्या तुळशीचं प्रत्येक पाण्याच्या थेंबाबरोबर त्या तुळशीचे गुणधर्म तुमच्यापर्यंत पोहोचतील. अर्थातच हे काही वनस्पतींच्या बाबतीत आहे, पण काही वनस्पतींच्या बाबतीत नाही आहे. पण अनेक वनस्पतींच्या फक्त पानांमुळे त्या पानं त्या पाण्यात ठेवल्यामुळे त्या पाण्याचा गुणधर्म बदलतो. खड्यांचं सुद्धा आहे. खडे तुम्ही टाका पाण्यात आणि ते पाणी पिऊन बघा, त्याचा गुणधर्म बदलतो. आपल्याकडे खडे ही संस्कार हे औषधी आहेत. हे भविष्य वगैरे ते नंतरचा भाग झाला, मुळातच ते सगळे खडे औषधी आहेत. तर हा जो विषय आहे पाण्याचा, हा आपल्याला खूप नियोजनपूर्वक करायला पाहिजे. आणि घरात प्रत्येक घरातली, तुमच्या घरातली प्रकृती प्रत्येकाची वेगळी आहे. लक्षात घ्या, एकच घर आहे, तिथे लहान बाळ आहे, तिथे गर्भिणी आहे, तिथे सुतिका आहे, तिथे आजी आहे, तिथे आजोबा आहे, तिथे वहिनी आहेत, तिथे नवीन लग्न झालेली वहिनी आहे, तिथे दादा आहे. या प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. मोठा विषय आहे. प्रत्येकाचा गरजा वेगवेगळ्या आहेत आणि त्या गरजांप्रमाणे एकच स्वयंपाक होतो. पण ह्या स्वयंपाकाला या गरजा बदलायला या गोष्टी शास्त्राने दिलेल्या आहेत की प्रत्येकाने त्यावेळेला काय करावं. म्हणजे थंडी आली की समजा आजोबांनी गुडघ्याला तेल लावावं, हे नवीन लग्न झालेल्या वहिनीला अभिप्रेत नाही, पण ते गुडघ्याला तेल लावा की जेणेकरून आजोबा त्या वाताचे आहेत, तर त्यामुळे त्यांची ती गरज आहे. असं ते घर शास्त्राने, आपल्याकडे हिंदू धर्म आणि आयुर्वेदशास्त्र यांनी हातात हात मिळून असं सगळं आपल्या घरातल्या आरोग्यासाठी नियोजन केलेलं. क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्हाला हे नक्कीच इंटरेस्टिंग वाटत असेल ना. आणि मला माहिती आहे की तुम्हाला प्रश्न पडला असेल की सरांनी मगाशी काय सांगितलं की ते उष्णतेचे, वाताचे विकार वगैरे असतात, ते घालवण्यासाठी कुठलं पाणी प्यायला पाहिजे. हा प्रश्न जर का तुम्हाला पडला असेल तर आमचं ॲप आहे किंवा छोटे छोटे आमचे व्हिडिओज जे आहेत ते तुम्ही नक्कीच बघू शकणार आहात. आणि मला माहिती आहे की पाणी याच्यावरनं आम्ही इतक्या इंटरेस्टिंग गप्पा मारल्या, तुमच्या मनामध्ये सुद्धा असंख्य प्रश्न निर्माण झाले असणार आहेत की डॉक्टरांना हे विचारायचं आहे, ते विचारायचं आहे, हे ना. सोपं काम आहे.
खाली स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही आम्हाला तुमचे प्रश्न बिनधास्त पाठवू शकता किंवा आम्हाला खाली दिलेल्या ईमेलवर तुम्ही तुमचे प्रश्न ईमेलही करू शकतात. वैद्य विक्रांत जाधव सर त्याची उत्तरं नक्की देतील, है ना सर? नक्की. कारण की माझ्याच मनात इतके प्रश्न निर्माण झाले, त्यामुळे तुमच्याही मनात प्रश्न निर्माण झाले असतील यात काहीच शंका नाही आहे. सर आता रॅपिड फायर राऊंड आपण खेळणार आहे, म्हणजे पाणीच या विषयावर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि तुम्ही त्याची पटापट उत्तरं द्यायची आहेत. सो मला एक सांगा की औषध घेताना किती पाणी प्यायला पाहिजे? औषध घेताना गोळी आतमध्ये जाईल एवढंच पाणी. एवढंच? हां, कारण गोळी आहे, गोळीचा परिणाम तुम्हाला जास्त करायचा आहे, पाण्याचा परिणाम नाही करायचा. गोळी तुमच्या पोटात जाऊन तिने तिचं कार्य करायला पाहिजे. कुठचीही गोळी असो तर तिने तिचं कार्य करायला पाहिजे, पाण्याने त्याचं कार्य दाखवायला नाही पाहिजे. त्यामुळे फक्त घेण्यापूर्वी खूप लोकांना गोळी अशीच खाण्याची प्रथा असते, चांगली आहे ती, पण ती वाईट पण आहे. कारण काय, तुम्ही तुमच्या सलायवाबरोबर ती गोळी आतमध्ये टाकता, पण घोटभर पाण्याबरोबर गेल्याने, पाणी हे जीवन आहे हा शब्द लक्षात ठेवा, आणि जीवनाबरोबर तुमचं जीवन द्यायचं आहे त्याला, तर त्यामुळे तो शब्द लक्षात ठेवा. क्या बात आहे. सो गोळी घेताना अख्खं पाणी प्यायचं नाही, ग्लासभर थोडंसं पाणी प्यायचं आहे. सर आईस्क्रीम खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर आईस्क्रीम किंवा थंड पदार्थ बाधत नाहीत असं म्हणतात, हे बरोबर आहे का चूक आहे? नाही, आईस्क्रीम खाल्ल्यानंतर पाणी शीतगुण आहे, शीतगुण आणि मधुर रस या दोघांचाही खूप जवळ. ज्या वेळेला तुम्ही आईस्क्रीमवरती पाणी पिता त्यावेळेला त्या आईस्क्रीमचे दुष्परिणाम आपल्यावरती होतात. याचं कारण आहे की तो दुधाचा थिजवलेला पदार्थ आहे, आणि थिजवलेल्या पदार्थावरती तुम्ही ज्यावेळेला पाणी पिता त्यावेळेला त्याला विकसित करता आतमध्ये, आणि त्यामुळे त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला अजीर्ण किंवा अशी होण्याची प्रथा असते. म्हणजे हेच उलटं पण आहे. आपल्याकडे उन्हातून आल्यावर गुळ आणि पाणी देण्याची प्रथा आहे, तर हे पण आहे की उन्हातून आल्यानंतर उन्हाचा तडका तुमच्या शरीरामध्ये आहे, ते एकदम त्या गारव्याने तुमच्या शरीराचं उष्णता किंवा टेम्परेचर हे खाली येऊ नये. म्हणूनच गुळाबरोबर की ज्यावेळेला त्या उष्णतेने गुळाने तुमचं सगळ्या पेशींना तेज मिळेल, स्फूर्ती मिळेल, आणि त्याबरोबर पाणी प्यायचं, ही त्याच्या मागची कथा आहे. ओके. आता गोड खाल्ल्यानंतर पाणी प्यावं की नाही, आणि भेळ खाल्ल्यानंतर पाणी प्यावं की नाही? दोन्ही ठिकाणी पाणी पिऊ नये असं आहे. म्हणजे आपल्या नाशिकमध्ये एक मला असं वाटतं तुमची माहिती असेल की एक स्वीटचं दुकान आहे की जे खूप जुनं आहे, त्याच्यामध्ये आजही बोर्ड आहे की गोड खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. गोड खाल्ल्यानंतर त्याच्यानंतर तो काय होता की ज्यावेळेला गोड खायचे खूप, म्हणजे आपले नाशिककर म्हणजे ते असे तगडे, हां असं, आणि त्याच्यानंतर आपल्याकडे भेळ आली. आता भेळवरती लक्षात ठेवा, भेळमध्ये काय काय आहे, चिंचेचं पाणी आहे, कुरमुरे आहे, आणि कुरमुऱ्याला पाणी चालत नाही, कारण पाणी त्याच्यात पडले कुरमुऱ्यामध्ये की कुरमुरा फुगणार आहे, सिंपल आहे. मग तुमच्या पोटात गेल्यानंतर भेळ फुगवायची नसेल आणि तुम्हाला पुनश्च भेळ खायची असेल तर मग तुम्ही पाणी प्यायचं नाही. ओके. त्यामुळे गोडानंतर तुम्हाला पाणी प्यायचं नाहीये, पण गोड बोलल्यानंतर तुम्ही नक्कीच पाणी पिऊ शकणार आहात. आणि सर एक महत्त्वाचा प्रश्न, काही ठिकाणी असं सांगितलं जातं की संध्याकाळी 7 नंतर तुम्ही पाणी प्यायचं नाही किंवा रात्री झोपताना जास्त पाणी प्यायचं नाही, तर ते कितपत योग्य आहे? तर मुळातच आपण झोपल्यानंतर आपल्या सगळ्या क्रिया चालू होतात, म्हणजे ते आयुर्वेदामध्ये पण आहे. मग रात्री झोपताना तुमचे तोंड कोरडं पडलं असेल तर तेवढंच पाणी प्या, अधिक पाणी पिऊ नका. पण मुळातच पाणी म्हणजे पुन्हा एकदा जीवन, पाणी म्हणजे आहार नव्हे. आहाराला असलेला अनुपान आहे तो आहाराला, त्यामुळे पाणी म्हणजे नाही, त्यामुळे पाणी प्रमाणातच वापरा, प्रमाणातच प्या, असं पण म्हणता येईल आपल्याला. क्या बात आहे. एक शेवटचा पाण्यावरचा प्रश्न विचारायचा आहे सर, की आजकाल आपण ट्रॅव्हल करतो किंवा बाहेर जातो तर प्रत्येकाच्या 4 व्हीलरमध्ये ना पाण्याच्या कॅन असतात, प्लास्टिकच्या बॉटल्समध्ये म्हणा किंवा काय. सो असं म्हणतात की खूप दिवस जर का ते पाणी कारमध्ये असेल तर ते पिऊ नये, तर ते बरोबर आहे का नाही? आता बघा, आपल्याकडे पाणी साठवण्याची एक प्रथा आहे, म्हणजे पहिल्या पावसाचं पाणी साठवणं. त्यामुळे पाणी, एक गोष्ट मात्र नक्की की प्लॅस्टिकच्या बॉटल्समधल्या पाण्यावरती परिणाम होतो त्याचा, आणि त्याचा दुष्परिणाम होतो. पण म्हणूनच तांब्याच्या आपल्या बॉटल्स असतात, पितळेच्या असतात, स्टीलच्या असतात, इन्सुलेटेड असतात, त्याच्यामध्ये त्याची रिॲक्शन कमी होते. त्यामुळे त्याच्यातलं पाणी तुम्ही प्यायलं तर चालेल, पण ते न टाकता, म्हणजे पुन्हा एकदा पाणी न टाकता ते पाणी संस्कारित करून तुम्ही एकतर घेऊ शकता, नाहीतर मग घोटघोटभर एकच पाण्याची बाटली सगळेजण घेऊ शकता की जेणेकरून पाणी वाया नाही जाणार. पण पाणी माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या अभ्यासाप्रमाणे, माझ्या आयुर्वेद शास्त्राच्या प्रमाणे पाणी हे शिळ होत नाही.
हां, पण म्हणजे सोशल मीडियाचीच देण आहे ही, की कारमध्ये जर का पाणी ठेवलं म्हणजे माझे बाबा तर इतके घाबरले होते, की आम्ही एकदा फिरायला गेलो होतो आणि पाण्याच्या कॅन्स घेतल्या होत्या बरोबर. 2-3 दिवस त्या आता गाडीतच राहिल्या. तर सोशल मीडियावर एक मेसेज आला होता, कुठलंतरी रसायन तयार होतं आणि त्याचं विष तयार होतं, ते पाणी पिले की त्रास होतो. नाही तर नाही, प्लॅस्टिक मात्र प्लॅस्टिकच्या याने होतं, बाकीच्या याने होत नाही. म्हणजे जीवाला काही धोका नसावा ना. नाही नाही नाही, सो अजिबात नाही. अजून एक मिथ आहे. सरांची बोलताना इतक्या गोष्टी जाणवत आहेत ना आणि माझा आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलतोय. म्हणजे आपलं जे शास्त्र आहे, आयुर्वेदिक शास्त्र आहे, ते प्राचीन काळापासून आहे आणि त्याचा आपल्या सणांचा, आयुर्वेदाचा किंवा आपल्या प्रकृतीचा आणि आयुर्वेदाचा इतका छान संगम सगळा आहे. सगळं ब्रिज इतकं छान केलेलं आहे ना, की जर का ते तुम्ही मुळापासून जाणून घेतलंत, सरांकडनं आपण सगळं जाणून घेणारच आहोत, पण त्यासाठी तुम्हाला आपलं नाशिक पाहावं लागणार आहे. सो सर, माझी उत्सुकता ना अशी वाढत चाललेली आहे आणि एवढ्यावरच आपण थांबणार नाही आहोत. सो अजून भरपूर सारे विषय माझ्या डोक्यात येत आहेत. सो असंच आम्हाला मार्गदर्शन करत राहा आणि आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं आणि एकदम सोप्या भाषेत सगळं सर सांगतायत, त्यामुळे खूप मजा वाटते. सो असं सहकार्य असू द्या आणि असं छान छान मार्गदर्शन तुम्ही करत राहावं अशी आमची इच्छा आहे. नक्की सगळ्यांना आरोग्यदायी सीझन जावो हे आमच्यातर्फे, म्हणजे आपलं नाशिक चॅनेल, रुचा आणि आमच्यातर्फे या आरोग्याच्या एपिसोड्सच्या वतीने सगळ्यांना हा आरोग्यदायी जावो आणि याच्यासाठी आमच्याबरोबर कनेक्ट राहा. येस. आणि आता तर काय पावसाळा सुरू होणार आहे, त्यामुळे पावसाळा आणि पाणी ह्या विषयावर कदाचित आमचा आपण पुढचा एपिसोड असू शकतो. त्यामुळे पाहत राहा आपलं नाशिक आणि पुन्हा एकदा आयुर्वेदावर बोलू काही या एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत वैद्य विक्रांत जाधव सर यांच्यासोबत. मी रुचा. धन्यवाद.